हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात? स्वागत करते तुमचं माझ्या पुन्हा एका छानशा व्लॉगमध्ये. तर आजच्या व्लॉगमध्ये खूप खूप छान आणि असं स्पेशल काही मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि आषाढी एकादशी निमित्त आषाढी एकादशीचे महत्त्व काय आहे ते मी तुम्हाला ब्लॉगमध्ये दाखवणार आहे. शिवाय थोडीशी माहितीसुद्धा मार्फत मी तुम्हाला शेअर करणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आषाढी एकादशीच्या दिवशी लाखोच्या संख्येने वारकरी तसेच भाविक पंढरपुरात विठ्ठलाच्या दर्शनासाठी पोहोचतात. तसेच आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षात येणाऱ्या एकादशीला देवशयनी आषाढी एकादशी असे म्हटले जाते. ह्या एकादशीला खूप खूप म्हणजे आध्यात्मिक आणि धार्मिक दृष्टिकोनातून महत्त्व असे दिले जाते. आपल्या महाराष्ट्रामध्ये तर खूप खूप वारकरी जे आहे ते या जे व्रत आहे हे करत असतात आणि पंढरपुरात दरवर्षी ही वारी जी असते ती न चुकता करत असतात. हिंदू धर्मात एकादशीच्या उपवासाचा मुख्य उद्देश मनावर आणि शारीरिक इंद्रियांवर नियंत्रण मिळवणे हा देखील असतो. हे जे भाविक असतात ना, एकादशीच्या दिवशी संपूर्ण दिवस आणि रात्रभर हे व्रत करत असतात. व्रत करणाऱ्यांनी एकादशीच्या दुसऱ्या दिवशी सूर्योदयानंतर उपवास हा जो असतो ना तो सोडायचा असतो. द्वादशी तिथीच्या आत व्रताचे पारण केले पाहिजे. या दिवशी अशुद्ध म्हणजे बाकीचे जे काही कोल्ड्रिंक्स, आईस्क्रीम किंवा इतर जे काही पदार्थ असतात ते खात नाही, म्हणजे ते खाल्लेच जात नाही. दिवसातनं म्हणजे काही जणं फळंसुद्धा खातात दिवसभर किंवा काही जणं उपवासाचे जे पदार्थ आहे ते 2 टाईमसुद्धा खातात. तर अशा पद्धतीनं इथंसुद्धा आज मी माझ्या मुलाचं म्हणजे मस्तपैकी असं विठ्ठलाचं त्याला छान असं गेटअप देणार आहे आणि आम्हीसुद्धा मंदिरात जाणार आहोत. तर जसं चंदनाचा तिलक विठ्ठलाच्या कपाळी असतो तसंच मी इथं काढते त्याचा आणि पूर्ण छान असं फोटोजसुद्धा काढणार आहे त्याचे. तर मैत्रिणींनो, आळंदी येथून संत ज्ञानेश्वर यांच्या पादुका ज्या असतात त्या आणि देहू येथून संत तुकाराम महाराजांच्या पादुका पालखीत ठेवून ती पालखी रथातून पंढरपूर येथे जात असते. तसेच संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ हे जे संत तुकाराम महाराज हे वारकरी संप्रदायातील सगळ्यात महत्त्वाचे संत झालेले आहेत. पंढरपूर चलो थैंक यू. पॅन्ट सोड. तर मैत्रिणींनो, आमच्याच घरापासून अगदी 5 मिनिटाच्या अंतरावरती अशा प्रकारे
विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे आणि खूप छान आणि खूप मोठं आहे, पाहू शकता तुम्ही. तर तिथंसुद्धा मस्त असं कीर्तन चालू होतं आणि आतमध्ये खूप छान असं वातावरण होतं. आणि आज तर इतकी सुंदर विठ्ठल आणि रुक्मिणीची जी मूर्ती आहे ती त्यांनी इतकी सुंदर छान प्रकारे सजवली होती. तर पाहू शकता तुम्ही. बघितलं बघ, कमरावर हात ठेव, कमरावर हात ठेव ना. तर घरी आल्यावरती मी साधंच असं हलकं फुलकं काही खाण्यासाठी भगर जी आहे ना ती तुपात भाजून घेतली आणि मस्तपैकी असं पाण्याचं आदान ठेवलं आणि त्या उकळीमध्ये थोडंसं तूप टाकून भाजलेली जी भगर असते ती सोडली आणि अशी कढईमध्ये उकळती आहे. थोडीशी उकळी आल्यावरती त्याच्यावर आपण ताट ठेवायचं. चवीनुसार मीठसुद्धा टाकू शकतो. तर हे जे शेंगदाण्याचं बेसन आहे ना, तर हे करण्यासाठी हिरवी मिरची, जिरा आणि शेंगदाण्याचा कूट जो आहे ना तो मिक्सरमधनं वाटायचा आणि तेलामध्ये अशी फोडणी त्या तेलाच्या फोडणीमध्ये हे जे मिक्सरमधनं जे बारीक केलेलं मिश्रण असतं ना ते टाकायचं आणि पाणी टाकायचं त्यामध्ये आणि चांगली उकळी आणायची. तसंच चवीनुसार मीठसुद्धा त्यात टाकायचं. तर मस्त असं बेसन जे आहे ते आपल्याला ह्या वरीच्या भाताबरोबर खायलासुद्धा छान होतं आणि झटकीपट बनणारं जे आहे ते हेच आहे. तर त्यामुळं पटकन मी हे केलं आणि जास्त ना तेलकट वगैरे खाण्यापेक्षा हलकं फुलकं हेच बरं वाटतं. तर त्यामुळं मी हेच पटकन केलं, कारण तळलेले वडे वगैरे खूप जास्त प्रमाणामध्ये तेल पण नको वाटतं. तर अशा प्रकारे जे वडे आणि शेंगदाण्याचं बेसन जे होतं ते झालं आमचं आणि पाहू शकता तुम्ही एकदम गरम गरम होतं. तर असं तुम्ही दुधाबरोबर पण खाऊ शकता किंवा ह्या बेसनाबरोबरसुद्धा. बरेच जणं खाते असं हे असं. तर काही जणांना वडे वगैरे म्हणजे बरंचसं काही जे पदार्थ आहेत ते उपवासाच्या दिवशी लागतात, पण आम्ही शक्यतो असं काही करून केलं तरी पण खातात. तर मग मैत्रिणींनो, या फराळ करायला आणि आजचा व्हिडिओ आवडला चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका.